पुणे शहर नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण खड्डेमुक्त होणार आहे, तेही 100% खात्रीनं। आता जरी पुण्यामध्ये आकाशातल्या चांदण्यांइतके खड्डे असले तरी दिवाळीनंतर तसं काहीही दिसणार नाही, कारण तसा शब्दच पुणे पालिका आयुक्तांनी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलाय। पाहुयात नेमकं काय झालंय आणि एरवी खड्ड्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या आयुक्तांनी हा शब्द का दिलेला आहे, बघूया त्याविषयीचा सविस्तर रिपोर्ट। पुण्यातल्या रस्त्यावर आकाशातल्या चांदण्यांइतके खड्डे। पुण्यातल्या खड्ड्यांची मुख्यमंत्र्यांकडून दखल। पालिका आयुक्तांना रस्ते सुधारण्याच्या सूचना। फडणवीसांच्या सूचनेनंतर प्रशासनाला खडबडून जाग। पुण्यातल्या नागरिकांना रस्त्यावरचे खड्डे तसे नवे नाही, ते रोजच प्रशासनाला शिव्यांची लाखोरी वाहत खड्ड्यातून प्रवास करतात। तर प्रशासन सुद्धा याकडे पाहून न पाहिल्यासारखं करत वेळ मारून देते। पण आता मात्र पुणे महापालिका प्रशासन एकदम खडबडून जागं झालंय आणि खड्डे बुजवण्याची तयारी सुरू केली आहे। त्यामागे कारण देखील तसंच ठोस आहे, कारण पुण्याच्या खड्ड्यांबाबत खुद्द सीएम फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली आहे। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी फडणवीस पुणे दौऱ्यावर होते। यावेळी त्यांना पुण्यातल्या खड्ड्यांचा सामना करावा लागला। यानंतर त्यांनी त्याबाबत पालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे नाराजी बोलून दाखवली। तसंच तातडीनं रस्ते दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या। आता मुख्यमंत्री साहेबांनी स्वतःच तक्रार केल्यानं एरवी झोपेत असलेल्या पथ विभागात चांगलीच खळबळ उडाली। दरम्यान याबाबत बोलताना आयुक्तांनी रस्त्यावर प्रचंड खड्डे असल्याची प्रांजळ कबुलीच देऊन टाकली। तर आपल्याला कसं आहे की हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, म्हणून आम्ही पुणे जे आहे पुणे शहर खड्डामुक्त पुणे अभियान आम्ही सुरू केलेलं आहे। आणि माझा स्पष्ट आपल्याला हा म्हणजे आहे सांगणे की नोव्हेंबर अखेरपर्यंत हा पुणे शहर 100% खड्डेमुक्त होणार आहे। म्हणजे आपल्याला होते नहीं क्या, मतलब ये क्या बोलते हैं कि मतलब जितने आसमान में तारे हैं उतने पुणे में खड्डे, ऐसे सांगायला हरकत नाही। दरम्यान यावरून सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। पुण्यातच काय संपूर्ण महाराष्ट्रातच रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाल्याचा हल्लाबोल त्यांनी केलाय। महाराष्ट्राच्या रस्त्यांचीच अवस्था तशी आहे, कोल्हापूर कशाला, तुमची कशाला फक्त बदनामी करू मी। माझ्याही लोकसभा मतदारसंघात हा प्रॉब्लेम आहेच ना, त्याच्यामुळे दुर्दैव आहे। घेतला होता आता नाही, खूप दुर्दैवी आहे। काय होतं, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जेव्हा एवढा निधी जातो आणि एवढे खड्डे येतात, आणि काल तुमच्या सगळ्यांच्याच चॅनलवर मी पाहिलं अनेक लोक दगावतात त्या ॲक्सिडेंटमध्ये। कोणाचं तरी बाळ काल का परवाच्या दिवशी गेलं, खूप दुर्दैवी आहे। आणि खूप सोप्या गोष्टी आहेत, तो एक रस्ता चांगला दर्जाचा नाही का आपण करू शकत। पुण्यातल्या रस्त्यांवर प्रचंड खड्डे आहेत। या खड्ड्यांमुळे पुणेकरांना अगणित त्रासही सहन करावा लागतो। मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर लवकरच पुण्यातले खड्डे बुजवले जाणार आहेत। आता मुख्यमंत्र्यांनी पुण्यातल्या खड्ड्यांप्रमाणे राज्यभरातल्या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत तातडीनं आदेश द्यावेत। पुण्याहून चंद्रकांत फुंदेंचं ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।